मला नाही जायचंय का मुंबईला? तू बोल ना ग पप्पांशी. ए काकी, सगळ्या सुट्टीचा प्लॅनिंग झालाय ग. क्रिकेट, हरिहरेश्वर, खाजनात गेलात नाही गेल्याच्या तंगड्या तोडून ठेवी ना मी. काल गोळेवाला भैया सांगत होता शाळेत काय भांडणी केली काल. आवली झाली ती कार्टी. ह्यांना काय बोलायची सोय आहे? शेवटी दगड ते दगडच राहणार तुम्ही. ए टेलवा मावशी, काय पण काय बोललो का? माझ्यावर उगाच आवाज चढून बोलू नकोस हा, नाही तर चड्डीत चिंबोरी सोरी. अरे पोरानो, किती उशीर त्या जांगेवर झोपून राहणार रे? येता आमटा चड्डी वरवाड तुझी. जळला अर्धा किलो कुला दिसतोय तुझा. ती जाई पण आली बर. नमस्कार. या आठवड्यात 4 मराठी चित्रपट आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त शो ज्या चित्रपटाला मिळालेले आहेत तो आहे एप्रिल मे 99. आणि मी एप्रिल मे 99चा रिव्ह्यू करणार आहे. अप्रतिम पिक्चर आहे, मी आधीच सांगतो. तुम्ही कोकणातले असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघायला हवा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा. हे बघा, मी थिएटरमध्ये जाऊन बघा हे मी सगळ्या चित्रपटांसाठी नाही सांगणार, मी मोजक्या चित्रपटांसाठीच सांगतो. आणि मी यासाठी सांगतो कारण तिकडे जी मजा तुम्हाला येईल थिएटरमध्ये पिक्चर बघायची, ती मजा तुम्हाला घरी टीव्हीवर किंवा याच्यात नाही आहे. सहकुटुंब जा, मित्रांसोबत जा, खास करून कोकणातले मित्र असेल तर त्यांना घेऊन नक्की जा. एप्रिल मे 99 हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसासाठी आहे ज्यांनी त्याचं बालपण कधीतरी कोकणात थोडंफार पाहिलेलं असेल. ही मैत्रीची गोष्ट आहे, ही चांगल्या लोकांची गोष्ट आहे, ही चांगल्या भावनेतली गोष्ट आहे आणि अप्रतिम अप्रतिम. या चित्रपटाचं दिग्दर्शन छान आहे, लेखन छान आहे. कुलदीप पवार हे या लेखकांपैकी एक आहेत. या चित्रपटात ते दिसतात सुद्धा. या चित्रपटात सुरुवातीला ज्यांचं लग्न होत आहे आणि ज्यांना सत्यनारायणाच्या पूजेला बसायचा मान मिळतो ते पवार आहेत. सो खूप छान पिक्चर आहे. रोहन मापुसकरने हा पिक्चर केलेला आहे डिरेक्ट. रोहन मापुसकर हे राजेश मापुसकर जे आहेत त्यांचे कझिन आहेत आणि कास्टिंग डिरेक्टर म्हणून त्यांनी बरंच काम केलेलं आहे, असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे. आणि राजेश मापुसकर तुम्हाला माहिती असेल, राजेश मापुसकरनी खूप छान छान चित्रपट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फरारी की सवारी एक आहे, अप्रतिम आहे, खूप काही शिकून जातो, चांगलेपणावर आपला विश्वास बसतो त्यांचे चित्रपट बघताना. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर एक त्यांनी केलेला चित्रपट आहे. व्हेंटिलेटर ही अप्रतिम पिक्चर आहे, तोही तुम्ही एन्जॉय करा. आणि चित्रपटात सगळ्यांचा अभिनय चांगला आहे, कोणी असे मोठी नावं याच्यात नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, यात खूपसे लोक असे आहेत ज्यांना तुम्ही सिरियलमध्ये पाहिलेत. एक नाव त्यातलं ते म्हणजे सौमित्र मोटे. तुम्ही त्यांचं युट्यूब चॅनल पाहिलं असेल, मित्र म्हणे म्हणून त्यांचं चॅनल आहे. तर मित्र म्हणे आणि खूप चांगले चित्रपट समीक्षक सुद्धा ते आहेत. ते यात तुम्हाला अभिनय करताना दिसतील. सो ते आहेत. प्लस इतर काही अभिनेते, जसे तुम्ही जर येऊ कशी कशी मी नांदाईला ही सिरियल पाहिली असेल तर त्यात जी स्वीटूची काकी दाखवलेली आहे तर ती आहे याच्यामध्ये. तुम्ही ते त्यांचं काम तुम्हाला याच्यात दिसेल. तर खूप 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 छान पिक्चर आहे, तुम्ही नक्की बघावा. आपलं कोकण किती सुंदर आहे, किती समृद्ध आहे आणि ते समृद्ध का आहे, त्याची माणसं कशी आहेत हे तुम्हाला हा चित्रपट बघताना तुमच्या लक्षात येईल. अच्छा, सर्वात पहिले मी तुम्हाला याच्या कास्ट बद्दल सांगतो, आधी प्लॉट सांगतो तुम्हाला मग. सो तुम्हाला आता माहिती आहे एप्रिल मे 99 नावातच खूप काय आहे. तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला तेही लक्षात आलं असेल की ही मे महिन्याच्या सुट्टीतली गोष्ट आहे. कृष्णा, सिद्धेश, सिद्धेश नावाचं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये. कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद असे हे 3 शाळेतले अगदी घट्ट असे 3 मित्र आहेत. आणि आता यांना मे महिन्याची सुट्टी लागते, यांना एकत्र वेळ हे करायचे, त्यांचे प्लॅन्स ठरलेले आहेत. पण प्रसादचे वडील
त्यांनी असं ठरवलं की आपल्या मुलाला जर पुढे मुंबईला कॉलेजात जायचं असेल तर त्याला चांगलं इंग्रजी यायला पाहिजे. त्यामुळे ते मुलासाठी एक इंग्रजी कोर्स त्यांनी पाहिलेला आहे आणि सुट्टीमध्ये त्यांनी मुंबईत जाऊन तो कोर्स करावा. आता सुट्टीत प्रसादला काही जायचं नाही, त्याला आपल्या मित्रांसोबत राहायचं. मग ते त्यांचं हे आहे की अरे बाबांशी बोला, बाबांना तू मनवायला बघतोय, काही होत नाही. आणि असं याच्यामध्ये जाई नावाची एक मुलगी पुण्याहून इकडे येते आणि ही एक असं हे ठरतं की ही लोक जाईला फिरवणार आणि जाई यांना इंग्लिश शिकवणार. आणि मग यांची जाईशी मैत्री कशी होते, पुढे काय काय होतं आणि या सगळ्या गमती जमतीने हा चित्रपट म्हणलेला आहे. आई मला ना जायचंय का मुंबईला, तू बोल ना ग पप्पांशी. काकी सुट्टीत कोण जातं काय क्लासला? 11वी पासून त्याला मुंबईच्या कॉलेजात घालायचंय. मग आतापासून इंग्लिश नको यायला. ए काकी सगळ्या सुट्टीचा प्लॅनिंग झालाय ग. क्रिकेट, हरिहरेश्वर, खाजन. खाजनात गेलात नाही गेल्याच्या तंगड्या तोडून ठेवी ना मी. म्हणजे नापास झालो ना तर पप्पा चांगलीच कले लावतील मला. एवढा कशाला टेन्शन घेतस? तुला जेवढे मार्क पडतील तेवढेच मला पडणार आहेत. आपल्या तिघांचा काय वेगळा आहे? तुम्हाला दोघांना जेवढा पडणार आहे तेवढाच मला पडणार आहे. आला सुनाडे काय करून दुकानात तर बसत नाही. वावली झाली ती कार्टी. ह्यांना काय बोलायची सोय आहे? तिघांना चांगलाच दम भरलाय की इंग्लिश जमान्याची गरज आहे. इंग्लिशचा काय घेऊन बसलात? यांच्या मराठीची पण बोंब आहे. मूर्तीला मोती लिहितात. ए श्रद्धा, इडियट्स. हे उगाच इंग्लिश पाजवत आहे. इंग्रजीला घाबरायचं नाही रे. आपल्या डोक्यात इंग्लिशचे शब्द असतात, फक्त आपण ते बोलतच नाही. सुरेश काका, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक्यू. बघा हे असं. हे तुम्हाला माहितीये कांदळवनाला इंग्लिश मध्ये मॅनग्रोव्ह म्हणतात. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. झाला हिचा सुरू. MSCB वाल्यांनी हिच्या तोंडाची रिडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटेल. या बाई मासळी बाजारात चिंबोरी विकतायत. आता हेच वाक्य इंग्लिश मध्ये कसं बोलशील? बस बोंबले दादा. आमच्या ह्याला काय जमतंय काय? एकदम मस्त. कसला मस्त इंग्लिशच्या क्लासला कले लावले कृष्णाने. तुझ्या मुंबईच्या नादात पाण्यात गेली रे आपली एप्रिल मेची सुट्टी. कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो. हा अरे वा, अभ्यास सुट्टीत. अगं जाईने सांगितलंय पक्ष्यांची नावं इंग्लिश मध्ये लिहायला. माट्या तू हे मराठी लिहिलंयस? मराठी आहे, मराठी आहे. MORE मोर. गधड्या, मोराला इंग्लिश मध्ये पिकॉक बोलतात. पिकॉक. शेवटी दगड ते दगडच राहणार तुम्ही. मूळ प्लॉट जरी एवढा असेल तरी या चित्रपटातल्या इतर कॅरेक्टर्सनी जो अभिनय केलेला आहे, जे त्यांनी काम केलेलं आहे ते काम एवढं सुंदर आहे की तुम्ही चित्रपटाला तुम्हाला चित्रपट एक मिनिट काय 2 सेकंदही देत नाही डिस्ट्रॅक्ट होणं. तुम्ही त्या चित्रपटात एवढे इन्व्हॉल्व होता. मी आज हिंदी चित्रपटही केला एक, त्याचा रिव्ह्यू टाकीनच, भूलचूक माफ. तो बघताना फर्स्ट हाफ मध्ये तुम्ही खूप डिस्ट्रॅक्ट होता. म्हणजे तो असा चित्रपट आहे तुम्ही OTT वर बघू शकता, पण हा नाही. हा तुम्ही थिएटरमध्ये बघा, तुम्ही जास्त एन्जॉय करा. थिएटरमध्ये बघा हे मी फक्त यासाठी सांगतो कारण तुम्ही थिएटरमध्ये असताना लक्ष तुमचं फक्त पिक्चरकडे असतं. सो यू कॅन एन्जॉय इट मोर रॅदर दॅन तुम्ही टीव्हीवर आणि याच्यावर. आपल्या आई वडिलांना घेऊन जा, आपल्या सोबत कोकणातलं आयुष्य ज्यांनी पाहिलं त्यांना घेऊन जा. अच्छा तुम्ही कोकणातले नसाल ना तरी सुद्धा जा, कारण त्या वयातली निखळ मैत्री, निखळ संबंध कसे असतात हे तुम्हाला या चित्रपटातून कळतं. सो मी जेव्हा या वयात होतो 99-2000 मध्ये, तेव्हा मला बघून सिरियल मध्ये आपली क्रश असा किती छान आहे, किती गोड आहे, म्हणजे असं काहीतरी त्या वयातले होता ना, तेव्हा मला रुजुता देशमुख खूप आवडायची. आणि ह्या चित्रपटामध्ये जी जाई ही भूमिका आहे ती श्रीजी जोशी, साजिदी जोशी हिने ही भूमिका केलेली आहे. खूप छान केली. आणि तिला बघताना ना मला अगदी असं म्हणजे मी शाळेत असताना तेव्हा दामिनी सिरियल मध्ये रुजुता देशमुख यायची
आणि तिला बघून ना मला सारखी तिची आठवण येते. अरे ही किती गोड आहे, कशी अगदी तशीच, किती छान दिसते ही. म्हणजे एकदम खूप मला रुजुता देशमुख म्हणजे ते असं माझं क्रश होतं रुजुता देशमुख त्या टाइमला. आणि साजिदी जोशी ही तिचीच मुलगी आहे. आणि खूप छान काम केलंय तिने, म्हणजे अगदी तसं, म्हणजे तिला बघता म्हणजे तिला बघून एक तर तिच्या आईची आठवण येतच होती. आणि मला असं वाटत होतं की बाबा ही अगदी हे. आणि नंतर मी गुगल केल्यानंतर मला कळलं की अरे ही रुजुता देशमुखचीच मुलगी आहे. अप्रतिम काम केलेलं आहे. माझी क्रशची मुलगी आहे म्हणून मी सांगत नाही, पण खरोखर तिने खूप छान काम केलंय. तू पाहुणी कोण ग? अगं ही जाई. ती मुलगी कोण असते रे तुमच्या बरोबर? इंग्लिश बोलणारी अवधस आहे. तिला भेटायचं असेल ना ABCD यायला लागतं. इंग्रजीला घाबरायचं नाही रे. इंग्रजीतली वाक्य आहेत ना ती फक्त नीट तयार करता आली पाहिजे. दिस लेडी इज सेलिंग क्रॅब्स ॲट द फिश मार्केट. वुड यू लाईक टू टेस्ट सम फ्रेशली कट वॉटरमेलन? तीर्थक्षेत्र म्हणजे माहितीये का तुला? हो, होली प्लेस. तुला याचं स्पेलिंग माहितीये का? बस बोंबले दादा. इंग्लिश आहे सिंपल, वर्ड्स हे सारे मॅजिकल, जस्ट लाईक तारे ट्विंकल, समजला. ए तो बघ किंगफिशर. अगं तो तर कंड्या पक्षी आहे. किंगफिशर तर आमच्याकडे बियरला बोलतात. एवढं बरं माहितीये तुला. आता किंगफिशरचं स्पेलिंग म्हणून दाखव. क्या बात आहे. अच्छा, अजून एक म्हणजे या चित्रपटामध्ये सिद्धेश नावाचं एक पात्र आहे. सिद्धेश विचारे खूप आनंदाने सांगायला आवडतं. म्हणजे पहिल्यांदा मी असं चित्रपटामध्ये सिद्धेश नावाचं असं पात्र आणि असा थोड्या भूमिकेत पाहिलं, त्यामुळे असं हा छान मला वाटलं. सो मंथन काणेकर यांनी सिद्धेशची भूमिका केलेली आहे. अप्रतिम अप्रतिम. या चित्रपटात सगळ्यांनी भूमिका खूप छान केलेली आहे. राजश्री पोद्दार पण आहेत. राजश्री पोद्दार आय गेस. श्रेयस थोरात यांनी प्रसादची भूमिका केलेली आहे. सो त्यांनी पण खूप छान काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आर्यन मेघजीनी याच्यामध्ये कृष्णाचा रोल केलाय. त्याने आधीही खूप छान छान भूमिका केल्यात ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. ओके. त्याच्यानंतर तुम्ही त्याला बॅरट हाऊस मध्ये पाहिलेलं आहे, त्यांनी बाबा या चित्रपटात पाहिलेलं आहे, बालभारतीमध्ये पाहिलेलं आहे. आता तो अजून थोडा मोठा झालेला आहे, पण त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. अच्छा, अजून एक पात्र जे खूप मला या चित्रपटात आवडलं ते म्हणजे भटीन आजी, भटीन काकू, भटीन आजी हे पण पात्र खूप छान आलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, मी त्या आजींचे हे बघताना जेव्हा नंतर थोडे त्यांना घेऊन एक सॅड सीन वगैरे, पण मला पण एवढं वाईट वाटलं ना की कोकणातलं आयुष्यातलं वैभव काय ना ते तुम्हाला हा चित्रपट बघताना कळेल. माणसं जपणं हे. अजून एक म्हणजे जसं सौमित्र पोटेचं मी कौतुक केलं, तसं अजून एक ज्यांनी प्रसादच्या वडिलांची भूमिका केली आहे ते बस ड्रायव्हर आहेत. प्रसादच्या वडिलांची भूमिका केली आहे रविराज कांदे यांनी. त्यांनी पण जी भूमिका ज्या पद्धतीत केली आहे ना, तो जो रांगडेपणा आणि हे खूप खूप छान केलेलं आहे. जाईची मावशी जिच्याकडे ती आली आहे राहिला, ती, मग तिचे मिस्टर, कृष्णाचे वडील, जी भूमिका सौमित्र पोटे यांनी केलेली आहे, त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि सगळ्यांनी अभिनय एवढा सहज केला. आणि खास करून जी मुलं आहेत ना, 4 मुलं ज्यांनी कामं केलेली आहेत ना, त्यांनी त्या वयातला इनोसन्स, त्या वेळेतला, त्या काळातला गोडवा, तो या मुलांनी खूप छान जपलेला आहे. अजिबात कॉम्प्लेक्स स्टोरी नाही, खूप खूप छान काम केलं. त्या कॅरेक्टर मध्ये अगदीच घुसून, आणि एवढं कोणी असं वाटलं नाही की कोणी अभिनय करत आहे, एवढ्या सहजपणे सगळ्यांनी. म्हणजे याचं खास कौतुक तर डिरेक्टरकडे जायलाच पाहिजे. डिरेक्टरने खूप छान केलं. त्यांनी कुठेही त्याच्या कथेला कुठेही डिस्ट्रॅक्ट होऊ दिलं नाही. त्याच्यातली गाणी पण खूप छान आहेत, हलकी आहेत, लाईट आहेत, तुम्ही ती सहज एन्जॉय आणि तुमच्या डोक्यात राहतात. जाई जाई असू दे की इंग्लिशची गडबड असू दे, अप्रतिम अप्रतिम गाणी आहेत त्याच्यातली, तुमच्या डोक्यात राहतात ती. कॅमेरा वर्क सुद्धा खूप छान आहे. ज्या पद्धतीत त्यांनी एक सीन कोरिओग्राफ केलेले आहेत, गाणी कोरिओग्राफ केलेली आहेत,
खूप छान पद्धतीत केलेली आहे. चित्रपटाचा एडिटही खूप स्मूथ आहे. तुम्हाला कुठेही ते डिस्ट्रॅक्ट करत नाही. मुळात हा चित्रपट युजली फिल्म्स एक डिरेक्टरचं माध्यम असतं काहीतरी सांगायचं, आणि या डिरेक्टरने खूप छान पद्धतीत हे काम केलेलं. चांगला अभिनय आहे, चांगलं डिरेक्शन आहे, चांगली कथा आहे, चांगला विचार आहे. एक फील गुड वाली फिल्म आहे, थिएटर वाली फिल्म आहे. तुम्ही तुमचा एकही पैसा लूज करणार नाही, आणि तुम्ही मुलांना घेऊन गेलात तर जसं तुम्ही तुमचं बालपण एन्जॉय केलं असेल तर तेच चांगलं, ते निखळतं चांगलंपणा तुम्ही तुमच्या मुलांना द्या. आपल्या मुलांना घ्या आणि हा चित्रपट बघायला जा. अच्छा, तुम्ही कोकणातले जरी नसाल तर ही नाती काही तुम्हाला वेगळी नाहीये. ही नाती तुम्ही आताही एन्जॉय करू शकाल, हे गाव तुम्ही असंही एन्जॉय करू शकाल. कोकण तर सुंदरच आहे ना. खूप चित्रपटामध्ये कोकणातली सुंदरता बघायला तुम्हाला मिळेलच. तुम्ही किल्ला पाहिला असेल, गडद गणपती पाहिला असेल, 2 संवत्सर, पण या चित्रपटात त्यांनी ते खूप छान पद्धतीत हे केलेलं आहे. श्रीवर्धनची ही गोष्ट आहे. तर बघा, एन्जॉय करा, आणि मला सांगा तुम्हाला हा रिव्ह्यू आणि हा चित्रपट कसा वाटला. इतर जे 3 मराठी चित्रपट आहेत ते मला बघायला जमले नाहीत, आणि त्याचे सोर्स पण कमी आहेत, पण ट्रेलर वगैरे बघून ते मला बरे वाटले. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की हा थिएटर मधला चित्रपट आहे. त्या 3 चित्रपटांबद्दल तुम्ही काही सांगू शकत नाही. तर बघा, एन्जॉय करा, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. काही चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायची इच्छा आहे ते मी या चॅनलच्या माध्यमातून करतो. लेट मी नो. ओके, थँक्यू, बाय.